नमस्कार. आमची नगरपालिका महानगरपालिका स्वच्छ आणि सुंदर कारभार असणारी महानगरपालिका नागपूर महानगरपालिकेमध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार होतो आणि या भ्रष्टाचाराचे माहीररित्या उघड झालेला आहे ते कसं काय होणार आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणारच आहे. जे की खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे कोण तर देवेंद्र फडणवीस यांच्या महानगरपालिका नागपूरमधनं येणारे महानगरपालिकेचे निवासी असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार कशा पद्धतीने वाढलेला आहे आणि हप्ते वरच्या लोकांपर्यंत कसे पोहोचवले जातात ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे. शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला याच्यातनं कळणार आहे की या भ्रष्टाचाराचे मास्टर माइंड कोण आहेत आणि त्याच्यातनं यांचा जे इन्कम आहे ते इन्कम कशा पद्धतीने चालतं आणि म्हणूनच या महानगरपालिकांसाठी एवढे का तुटून पडलेले असतात महानगरपालिका. नक्की शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. ठीक है ना, ठीक। लेकिन मुझे इतना बताइए, आपको मेरा नंबर दिया किसने? भैया वहीं पे गेट पे बाबू है, उन लोग ने दिया था। महाजन करके थे, कोई दिया, उनने नंबर दिए थे। अच्छा, महाजन साहब ने दिया क्या? हाँ, महाजन साहब ने। लेकिन कैसा है भैया, मैं आपको एक बात बता देता हूँ। मैं तो अभी भगवान के सामने बैठा हूँ। मेरा थोड़ा सा काम कैसा लेट होता है, लेकिन अपना काम परफेक्ट रहता है। अपन झांसे में लेते नहीं किसी को। अपने को यानी वो फालतू की बातें अपने को पसंद नहीं है। मेरा काम ऐसा है, मेरा नीट एंड पेमेंट की नहीं है सर। हाँ, काम होने के बाद आप तो पेमेंट देंगे। जी जी जी। लेकिन आपने जो टाउन प्लानिंग से जो अप्रूवल हुआ है आपका, वो कॉर्पोरेशन में आ रहा है कि एनआईटी में आ रहा है? वो अपना कॉर्पोरेशन में आ रहा है। कॉर्पोरेशन में आ रहा है। गोड़वाड़ा कॉर्पोरेशन में ना, एनआईटी के बहुत पीछे में नेटवर्क सोसाइटी वो सब जगह एनआईटी में आ रही है, पर जहाँ हमारी जगह है वो महानगर पालिका एनएमसी में आ रही है, कॉर्पोरेशन में। मौजा गोड़ेवाड़ा ही है क्या? हाँ, मौजा गोड़ेवाड़ा जी। प्लॉट का डायमेंशन क्या है? प्लॉट का डायमेंशन 60 बाई 104 आ रहा है। 60 बाई 104 6000 फुट का है ना? हाँ, 62 स्क्वायर फीट का है, 62 का आरएल अपने पास ऐसे कुछ। हाँ जी जी। आपकी ड्राइंग सब भेज देता अभी मैं आपको। ड्राइंग लेके आपको कब मिलूं बताइए? टाउन प्लानिंग से फिर उसको पास कौन करेंगे फिर ये फायर होने के बाद? आप ही कर दीजिएगा ना, आप पूरा भैया, आपको जैसे समझता आप ही पूरा करवा दीजिएगा। लेकिन भैया मुझे फंसाना, किसी को फंसाना अच्छा नहीं लगता भैया। मेरा सीधा सिंपल काम है, मैं इसलिए आपको डायरेक्टली क्लियर बोल रहा हूँ। साफ सुथरा काम है, काम करा दूंगा मैं आपका। जी जी जी। आप किसी भी मुसीबत में होंगे तो मैं आपका काम करा दूंगा। लेकिन कैसा है, मेरे को लोचे लपाटे पसंद नहीं है। नहीं, बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। मेरा बहुत सीधा है, मैं किसी का नहीं भेज पैसे कोई भी चाहे अपने को, चाहे अपने हमाली करने से अच्छा एक जगह किसी को भी काम दे दिए, है ना, हिसाब में लगाए, सब कुछ पेमेंट कम ज्यादा करके अपन दे दूं, क्योंकि अपन को भी ज्यादा भागदौड़ी नहीं करना ना। पैसे की बात नहीं सर, मैं नागपुर के ऑलमोस्ट आप लोगों के साथ काम करता हूँ, उनको पता है मेरा सुबह समय लगता है, लेकिन काम 100% होता है। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार होत असतो. आता ही जी काही फायरची एनओसीचं काम मीही केलेलं होतं, पण आम्हाला देखील ती फायर एनओसी मिळाली नाही. कारण की जे फायर एनओसीचे रूल्स असतात त्याच्यासाठी तुमचं जी काही बिल्डिंग असेल, जी काही इमारत असेल त्याच्या आजूबाजूला 6 मीटरचा रस्ता असणं गरजेचं आहे. म्हणजे सर्कल, म्हणजे पूर्ण स्क्वेअरमध्ये किंवा सर्कलमध्ये 6 मीटरचा रस्ता असणं गरजेचं आहे. तेव्हा तुमची ती जी काही फायरची गाडी असते ती फिरू शकते. अक्षरशः आम्ही हतबल झालो होतो, पण आम्हाला फायर एनओसी मिळाली नाही. पण असे एक जे काही दलाल असतात, या दलालांचे ठरलेले असतात की कुठं पैसे घेऊन काम करून घ्यायचं आहे. आता हे जे दलाल आहे, हा म्हणतोय की मी तुझं काम करून देईल आणि फक्त माझं नाव उघड व्हायला नको. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय, नागपूर म्हटलाय तो. नागपूरमध्ये मोठ्या मोठ्या हस्तींबरोबर माझे हात आहेत, माझं उठणं बसणं आहे. आणि ती मोठी हस्ती कोण असणार आहे? तर आता बघा, साहजिकच आहे, महानगरपालिकेमध्ये कोणाची माणसं आहेत? तर फडणवीस साहेबांचे माणसं आहेत. फडणवीस साहेबांचे माणसं असल्यामुळे आता हा भ्रष्टाचाराला आळा घालणं सोडून त्याला तुम्ही खत पाणी घालताय. आणि ते खत पाणी घालत असताना हे जे काही भ्रष्टाचार वाढतोय याला कारणीभूत आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. नक्कीच देवेंद्र फडणवीसच बोलणार आहे. जर देवेंद्र फडणवीसांनी याच्यावर ऍक्शन नाही घेतली किंवा त्यांच्या महानगरपालिकेमध्ये जर असं काम होत असेल आणि त्याच्यावर जर ऍक्शन होत नसेल, तर मग आपण हे समजून घ्यायचं की याच्यामध्ये या सगळ्या लोकांचे हात आहेत. आता जे बघा, कुठलीही महानगरपालिका असो, ग्रामपंचायत असो, काही असो, तिकडं भ्रष्टाचार होतच असतो. पण आम्ही किती स्वच्छ आहेत, आमची महानगरपालिका किती स्वच्छ, आमचा कारभार किती स्वच्छ,
आम्ही ज्या ठिकाणाहून येतो ते ठिकाण किती स्वच्छ असं वारंवार सांगणारे देवेंद्र फडणवीस त्यांच्याच महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारचा भ्रष्टाचार होत असेल, तर मग इतर ज्या काही वेगळ्या महानगरपालिका आहेत जिकडे मंत्री नाही, संत्री नाही किंवा तिथनं कोणी मोठा नेता येत नाही, जसे की जळगाव, धुळे, नंदुरबार, इकडनं काही जास्त मोठे नेते येत नाही, किंवा मराठवाडा असो, विदर्भ असो, आता विदर्भातनं तर आलेच आहेत ना देवेंद्र फडणवीस. तर नाही, आपलं चुकतं का? आपलं नाही चुकत आहे, कारण की आपण ज्या पद्धतीने बोलतोय याला कारणीभूत आहे देवेंद्र फडणवीसच. जर देवेंद्र फडणवीसांनी याच्यावर ऍक्शन घेतली तर आपण आपला शब्द आहे तो मागे घेऊ, पण देवेंद्र फडणवीसांनी जर याच्यावर कार्यवाही केली नाही, ह्या जो काही दलाल आहे या दलालाला नेमकं बेड्या ठोकणं गरजेचं आहे. याने आता उघड केलंय, याचं वय वर्ष बघून, याचा कारभार बघून, मागचा कारभार किती, याने किती लोकांचे कामं करून दिले, तो सगळा सातबारा, तो सगळा हिशोब जर काढला आणि त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, देवेंद्र फडणवीसांनी या विषयावर त्यांचं मत, त्यांचं ओपिनियन, त्यांचा हस्तक्षेप करणं योग्य राहील का नाही? कमेंट बॉक्समध्ये कळवा.